हॅलो फ्रेंड्स. आज आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये मार्कशीट बनवणार आहोत. मार्कशीट बनवण्यासाठी एक्सेल प्रोग्राम आपण यूज करणार आहे. स्टार्ट मधनं आपण लॉन्च करूया एक्सेल 2013. अदरवाइज ऑल प्रोग्राम्स मध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 आणि त्यामध्ये एक्सेल 2013 हा प्रोग्राम आपण यूज करूया. एक्सेल मध्ये मार्कशीटचा जो यूज आहे तो ऑलमोस्ट शाळेमध्ये किंवा बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये आजकाल यूज केला जातो. तर त्याच्यासाठी आपण ब्लँक पेजवरती हा प्रोग्राम तयार करूया. इट्स व्हेरी सिम्पल. सर्वात पहिले आपल्याला नंबर, आता त्याच्या शेजारी नेम, त्याच्या शेजारी काही सब्जेक्ट घेऊया, जसं की फॉर एक्झाम्पल मराठी, त्याच्यानंतर इंग्लिश, त्याच्यानंतर सायन्स, त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स, त्याच्यानंतर सोशल सायन्स. तर अशा पद्धतीने आपण काही सब्जेक्ट इथे ऍड केले. आता मला त्यांची टोटल हवी आहे, पर्सेंटेज हवंय, त्याच्यानंतर रिझल्ट आणि ग्रेड. तर याला मी प्रॉपरली थोडंसं मोठं करून देतो अशा पद्धतीने. आता मी इथे 1, 2, 10 मुलांसाठी मी काही डेटा ऑटोफिल करतोय अशा पद्धतीने. आता मुलांची जे नाव आहेत ते मी शॉर्ट मध्ये टाईप करतो. अशा पद्धतीने जीपर्यंत नावं दिले. आता काही मार्क मी इथे एंटर करतोय. अशा पद्धतीने काही सिमिलर मार्क मी इथे जास्त वेळ न लावता टाईप करून घेतोय. अशा पद्धतीने मी काही डेटा एंट्री करतोय. सर्व मुलांना 1 ते 100 मध्ये हे मार्क मी एंटर करणार आहे. तुम्ही पाहू शकता. काही मुलांना कमी मार्क पण टाकूया. आणि लास्ट. ओके, नाऊ आता आपण असं करूया की ह्याला टोटल काढूया. टोटल इट्स व्हेरी इझी, कोणी काढू शकतो. तर ॲटोसम मध्ये आपण 7 ला क्लिक करूया आणि अशा पद्धतीनं तुम्हाला फक्त विद्यार्थ्यांचे जे मार्क आहेत तेच फक्त सिलेक्ट झालेले दिसतील. आणि इथे कंसामध्ये फॉर्म्युला दिसेल, इक्वल टू सम इन ब्रॅकेट C3 म्हणजे या इथून कोलन G3 म्हणजे या इथपर्यंत. आणि याला तुम्ही एंटर बटन दाबून अशा पद्धतीने मार्क याचे घेऊ शकता. याला जर ऑटोफिल करायचं तर इथे डबल क्लिक करून सुद्धा सर्व विद्यार्थ्यांचे तुम्ही टोटल अशा पद्धतीने ड्रॉ करू शकता. पर्सेंटेज म्हणजे ऍव्हरेज, तर हे देखील तुम्ही ऍव्हरेज फंक्शनद्वारे एकदम सोप्या पद्धतीनं फक्त मराठी ते सोशल सायन्स पर्यंत असे एंटर करायचे आणि याला देखील तुम्ही अशा पद्धतीनं ऑटोफिल करायचं. अशा पद्धतीनं तुम्ही टोटल आणि पर्सेंटेज कॅल्क्युलेट केले. आता रिझल्ट साठी माझी कंडिशन अशी आहे की सगळ्या विषयाचे मार्क हे अबव 40 पाहिजे. 40 और अबव 40 म्हणजे 40 किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे, तर तो विद्यार्थी पास. जर एक किंवा एकापेक्षा जास्त विषयामध्ये जर त्याला 40च्या आत पडले तर तो विद्यार्थी आपण फेल समजूया. मग त्याच्यासाठी आपल्याला एक सिंपल फॉर्म्युला लिहायचा, इक्वल टू IF इफ, आणि याला डबल क्लिक करायचं इथे. आणि आता इथे मेन्शन करायचं अँड. अँड याच्यासाठी मित्रांनो की अँड द्वारे आपण सगळे कंडिशन बरोबर आहे का नाही ते तपासू शकतो. जर सगळे बरोबर असेल तर एक व्हॅल्यू, नाहीतर दुसरी व्हॅल्यू. तर आपण चेक करूया. पहिल्या विषयाचे मार्क
हे मोठे दाखवूया किंवा बरोबर दाखवूया 40 पेक्षा, कॉमा दुसऱ्या विषयाचे मार्क मोठे आहेत किंवा बरोबर आहे 40 पेक्षा, कॉमा तिसऱ्या विषयाचे मार्क मोठे किंवा बरोबर आहे 40 पेक्षा, कॉमा मॅथमॅटिक्सचे मार्क मोठे किंवा बरोबर आहे 40 पेक्षा, कॉमा सोशल सायन्सचे मार्क मोठे किंवा बरोबर आहे 40 पेक्षा. अशा पद्धतीने प्रत्येक विषयाचे मार्क हे आपण 40च्या वर दाखवलेले आहे. आता ब्रॅकेट क्लोज करा, रेड कलरचा ब्रॅकेट असेल तो पहिल्यावाला, आणि कॉमा द्या. या पूर्ण टर्मला जर ट्रू असेल ही पूर्ण टर्म म्हणजे सगळ्या विषयाचे मार्क जर 40च्या वर असेल तर आपल्याला तो विद्यार्थी पास हवा. अदरवाईज एका जरी विषयामध्ये 40च्या खाली जर मार्क आले तर इन दॅट केस तो विद्यार्थी आपल्याला फेल हवा. आणि अशा पद्धतीनं ब्रॅकेट बंद करायचा. हा तुमचा फॉर्म्युला रेडी आहे. आता फक्त एंटर बटन दाबून तुम्ही तपासू शकता की तो विद्यार्थी पास आहे का फेल. आणि सर्वांसाठी जस्ट तुम्ही ते डबल क्लिक करा. तुम्हाला फेल झालेला एक विद्यार्थी इथे पहिल्यांदा दिसतोय, त्या विद्यार्थ्याचं नाव आहे डी. त्याचं नाव आहे. तो फेल का झाला असेल आपण पाहूया. मराठीमध्ये 67, इंग्लिशमध्ये 87, सायन्समध्ये 56, मॅथमॅटिक्स मध्ये 54. यस, आणि इथे तुम्हाला दिसेल की त्या विद्यार्थ्याला 38 मार्क आहे. सोशल सायन्स मध्ये 40 पेक्षा कमी आले. याचा अर्थ कुठल्याही एका विषयात जर मार्क कमी आले तर तो विद्यार्थी फेल होतोय. अशा पद्धतीने तुम्ही हा रिझल्ट काढू शकता. आता राहिलं ग्रेड. ग्रेडसाठी मित्रांनो आपण अजून एकदा इफ नावाचीच कंडिशन पुन्हा एकदा वापरूया. इफला डबल क्लिक करा. या इथे तुम्हाला कंडिशन अशी आहे की विद्यार्थ्याचे जे पर्सेंटेज आहे, उदाहरणार्थ ए विद्यार्थ्याला 55% पडले आणि I3 हे त्या बॉक्सचं नाव आहे. तर हे जर मी मोठे दाखवले किंवा बरोबर दाखवले 60 पेक्षा, तर 60 किंवा आपण थोडी मोठी कंडिशन करूया 80 पेक्षा, तर मी त्याला A+ हा ग्रेड देणार. A+ असा डबल कोट मध्ये. दिस इज माय फर्स्ट कंडिशन, कॉमा अगेन मला दुसरी कंडिशन लिहायची. इफ परत 55 ला क्लिक करा म्हणजे I3 ला क्लिक करा. इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 70. जर 70च्या वर असेल तर, किंवा आपण 60 घेऊया, 60, तर त्या विद्यार्थ्याला आपण ए ग्रेड देऊया अशा पद्धतीनं, कॉमा परत एकदा इफ, आणि हव्या तेवढ्या कंडिशन तुम्ही ते नोट डाऊन करू शकता. परत एकदा 55 म्हणजे I3 ग्रेटर दॅन इक्वल टू, आता घेऊया आपण 50. 50च्या वर जर गेला विद्यार्थी तर त्याला देऊया B+, कॉमा अजून एकदा इफ. अशा हव्या तेवढ्या कंडिशन तुम्ही याच्यामध्ये लिहा. परत एकदा 55 व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, आपण करूया आता 40. 40 ला आपण देऊया बी ग्रेड, कॉमा परत एकदा इफ. मी अजून एक कंडिशन चेक करून घ्या. इफ गिव्हन मार्क इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 35, त्याला आपण सी ग्रेड देऊया. झालं. आणि अशा पद्धतीनं हवे ते ग्रेड आपण मेन्शन केल्यानंतर आपल्याला शेवटी जर याच्या व्यतिरिक्त कमी मार्क आले तर त्यांना आपण फेल दाखवूया. आणि जितके ब्रॅकेट आपण ओपन केले ते बंद करताना जेव्हा काळा ब्रॅकेट येईल तेव्हा थांबायचंय. आला काळा ब्रॅकेट. आता एंटर बटन जर दाबलं तर तुम्हाला याचं उत्तर भेटून जाईल. आता याला आपण ऑटोफिल करूया आणि तुम्हाला असं पाहायला भेटेल की ज्याला 88 मार्क आले त्याला A+ भेटलाय, कोणाला B भेटलाय. आपण एखाद्याला इथे कमी मार्क टाकून पाहूया. समजा 12 मार्क टाकले पर्सेंटेज मध्ये तर तुम्हाला इथे फेल दाखवेल. समजा तुम्ही 44 टाकले तर तुम्हाला B दाखवतोय. समजा तुम्ही 55 टाकले तर तुम्हाला B+ दाखवेल. तुम्ही 62 टाकले तर तुम्हाला A दाखवतोय. तुम्ही जर 73 टाकले तर तुम्हाला स्टील A दाखवतोय. तुम्ही 88 टाकले तर तुम्हाला A+. तर अशा पद्धतीनं हा आपण फॉर्म्युला इथे केलाय. आता त्याला अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी सिलेक्ट करा आणि फॉर्मॅट टेबल मधनं एक छानशी अशी डिझाईन आपण अप्लाय करूया. अशा पद्धतीनं डिझाईन अप्लाय केली. आता मला याच्यामध्ये फिल्टर नकोय तर मी या हेडिंगला कुठल्याही हेडिंगला क्लिक करून होम टॅबवर सॉर्ट अँड फिल्टर मधून फिल्टरला काढून टाकतोय. अशा पद्धतीने एक छान अट्रॅक्टिव्ह टेबल तुम्हाला दिसतोय. आता वरती एक हेडिंग टाकण्यासाठी मी वरचा रकाना सिलेक्ट करतोय आणि मर्ज आणि सेंटरला क्लिक करतोय.
टेक्स्ट सुंदर हेडिंग अशा पद्धतीने मी एंटर करतोय आणि याला थोडंसं अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी याची थोडीशी साईज वाढवूया आणि सेल स्टाईल मधनं एक छानपैकी स्टाईल याला अप्लाय करूया. तर थोडी कॉन्ट्रास्ट कलर याच्यामध्ये कुठलाही छान देऊ शकता तुम्ही अशा पद्धतीने. आणि याला फॉन्ट साईजला तुम्ही वाढवू शकता मस्त अंडरलाईन वगैरे. आता आपण यावर आधारित चार्ट तयार करूया. इन्सर्ट मध्ये क्लिक करा. चार्टला जो हवा तो पर्याय क्लिक करा. त्याच्या अगोदर आपण डेटा सिलेक्ट करायला पाहिजे. तर डेटा सिलेक्ट करून घ्या तुमचा अशा पद्धतीने आणि इन्सर्ट मेनू मध्ये एखाद्या चार्ट टाईपला क्लिक करा. तर तुम्हाला एक असा रेडीमेड चार्ट असं बनवता येईल.